नमस्कार, आजची रेसिपी आहे शेवगा आणि बटाट्याची भाजी। शेवगा आणि बटाटा मिक्स भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी ते कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। यामध्ये राई टाकायची आहे। राई छान तडतडून द्यायची। त्यानंतर यामध्ये जिरा टाकायचा आहे। जिराही छान तडतडून द्यायचा आहे। राई जिरा छान तडतडला की यामध्ये लसूण टाकायचा आहे। लसूण अशा प्रकारे ठेचून टाकायचा आहे। त्यानंतर बारीक चिरून कांदा टाकायचा आहे। मिक्स करून घ्यायचं। हलकासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या आहेत। शेंगा अशा प्रकारे कट करून आणि शिरा काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर बारीक चिरून बटाटा टाकायचा आहे। मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे। छान असं 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत परतून। त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे। पाव चमचा हळदी पावडर टाकायची आहे। मिरची पावडर टाकायची आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मिक्स करायचं। त्यानंतर यामध्ये खोबरा टाकायचा आहे। खोबरा बारीक चिरून आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे शिजवून द्यायचं। 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे। मिक्स करून घ्यायचं। आणि शेवगा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ। थँक यू।